आईला खाईच्या नावाने चांग म्हणले. चल मी तुला एक कहाणी सांगणार आहे, खरी रेल मध्ये झालेली कहाणी. होय का? हा. तर एक दिवशी ना मी अशी सगळी कामावरती गेली होती आणि एकदा एक येडं घरी आलं होतं. आणि येडं घरी आलं होतं, मी बाहेर आली, कोण आले बघितलं तर एक येडं माणूस आलो, त्याच्या अंगावरही कपडे हिले घाण होती. होय का? मग ती काय माणूस करायला लागलं, येडच माणूस होत. काय करायला लागलं, भाकरी मागायला लागलं मला. मग मला भाकरी द्यायची होती. मी घरात गेली आणि भाकरी घेऊन यायला लागली. तोपर्यंत एक शेजारची म्हातारी आली. ती म्हणली की काय करते? म्हणलं त्या येड माणूस आले, त्याला मी भाकरी देते. तर ती म्हणली की अगं तू आता भाकरी देऊ नको, तू तर आता त्याला भाकरी दिली तर त्या आशेनं ते सारखंच इकडं येईल, येड आहे म्हणली. मग तू त्याला भाकरी दिली का नाही? नाही दिली. मला भीती वाटली, मला पण भीती वाटली. मग मला पण भीती वाटल्यावर ना त्या म्हातारीनं काय केलं, एक काठी छोटीशी हातात घेतली आणि त्याला हाकलून दिलं. त्या माणसाला जा म्हणली, जा जा इकडे येऊ नको म्हणून असं ढकलून नेलं, हाकलून दिलं. हाकलून दिल्यावर ना मला इतकं वाईट वाटायला लागलं. मलाच भाकरी मागितलेली मीच दिली नाही, मलाच भाकरी मागितलेली मीच दिली नाही. मग मला इतकं वाईट वाटायला लागलं ना, अजून पण वाईट वाटत की मी थोडी अर्धी भाकरी त्याला नेऊन दिली असती तर त्याचा आत्मा खाली त्याच्या पोटात गेली असती, त्याचा आत्मा किती शांत झाला असता, असं मला वाटायचं. आणि कोण पण माझ्या घरी कोण पण आलं ना तर मी ना त्याला कधीच, मला एखादी गोष्ट मागितली आणि मी दिली नाही असं कधीच झालं नाही. कोणी पण गोष्ट माणूस आला ना घरी तर मी दिलीच. पण त्यावेळेस त्या माणसानं मला भाकरी मागितलेली तर माझ्याच्यानं देणं झालं नाही. त्याला देणार होती, घेऊन पण आलेली, तर म्हातारीने दिली नाही. का तर असे ना ती सारखंच इकडे येड आहे म्हणून मला देऊ दिली नाही. मग ते अजून पण मला वाईट वाटतं, आतापर्यंत वाईट वाटतं की मी दिली असती तर त्याच्या आत्म्यात गेली असती. अजूनपर्यंत मला वाईट वाटतं. हीच तुला गोष्ट सांगायची होती. कोणी जर जो कोण मागाय आला भिकारी एखादा तर मी ना त्याला मोकळ्या हाताने कधीच माझ्या घरण्याला माघारी पाठवत नाही की मी देणारच नाही, असं कधीच म्हणलं नाही अजून. होय का? हा, कधीच म्हणजे कधीच म्हणणार बी नाही आणि कधी मोकळ्या हाताने पाठवणार पण नाही. एवढी माझ्या झालेली कहाणी आहे. तेव्हा मला देव पण आला नव्हता, पण मी तेव्हा नादानच होती. पण अजून मला वाटतं की दिली असती तर किती भारी वाटलं असतं. पण त्या माणसाला येड होत त्याला